आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। लोकसभेमध्ये भाजपचे अध्यक्ष झाल्यास एनडीएतील घटक पक्ष फोडले जातील। राहुल नार्वेकरांच्या निकालाचा दाखला देत राऊतांचा भाजपवर आरोप। भाजपवाले नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचे पक्ष देखील फोडतील, राऊतांची टीका। लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो, तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्रबाबू आणि जनता दल युनायटेड, चिराग पासवान यांचे पक्ष फोडतील। लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्रबाबू नायडू यांनी उमेदवार दिल्यास पाठिंबा देणार, तर लोकसभेचं अध्यक्षपद कायद्यानं विरोधकांना मिळायला हवं। उपाध्यक्षपद कायद्यानं विरोधकांना मिळायला हवं, संजय राऊतांचं वक्तव्य। बाबू नायडूंनी जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी अध्यक्षपदासाठी, तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्रबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ आणि उपाध्यक्षपद हे आता कायद्यानं घटनेनं विरोधी पक्षाला मिळाला। नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून काही दिवसांचेच पाहुणे। भाजपच्या संसदीय बैठकीमध्ये मोदींची नेतेपदी निवड नाही, संजय राऊतांचा दावा। तर संसदीय बैठकीमध्ये नेतेपदाचा निर्णय वेगळा दिसला असता म्हणून एनडीएच्या बैठकीमध्येच मोदींना नेते म्हणून निवडण्यात आलं, राऊतांचं वक्तव्य। भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राहुल नार्वेकर भाजपचे पॉलिटिकल एजंट। संजय राऊतांची राहुल नार्वेकर यांच्यावर बोचरी टीका। नार्वेकरांनी शिवसेना घटनाबाह्य पद्धतीनं फुटल्याचं जाहीर केल्याची टीका। जसं महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पॉलिटिकल एजंट होते, घटनाबाह्य पद्धतीनं फुटल्याचं जाहीर करण्यात आलं। लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार केलं असतं तर हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं, भाजपचे आमदार टी राजा यांचं भिवंडीमध्ये वक्तव्य। इस बार चुनाव में अगर हम 400 पार कर देते हैं तो हिंदू राष्ट्र घोषित हो जाता। मेरे मित्रों, हिंदू राष्ट्र घोषित हो जाता। संजय राऊतांनी त्यांच्या तोंडाला लगाम घालण्याची अपेक्षा आहे। संविधानिक पदावरील लोकांना एजंट बोलणं हा पदाचा अपमान, प्रवीण दरेकरांचं राऊतांना प्रत्युत्तर। राऊतांनी थोडा तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे। संविधानाने निर्माण केलेल्या यंत्रणा, संस्था किंवा ज्या काही जबाबदारी आहेत त्यांना अशा प्रकारचं एजंट बोलणं हा त्या यंत्रणांचा अपमान आहे। केंद्रातील मंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच। राष्ट्रवादीतून मलाच मंत्रिपद मिळेल, प्रफुल्ल पटेल यांचा दावा। तर केंद्रामध्ये संधी मिळाल्यास संधीचं सोनं करेन, 2 दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य। या देखो, योग्य समय योग्य सब काम होगा और ये सब फालतू के विश्लेषण करने की जरूरत नहीं है। एनसीपी से आएगा तो मेरा ही आएगा। परत येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या आमदारांची संख्या मोठी। शरद पवार आणि जयंत पाटील योग्य तो निर्णय घेतील, अमोल कोल्हे यांचं वक्तव्य। उत्सुक असणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे, परंतु माघारी घ्यायचं का नाही, आदरणीय पवार साहेब असतील, मान्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, हे योग्य तो निर्णय घेतील अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे। पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार, सूत्रांची माहिती। निवडणुकीतल्या फटक्यानंतर मोठे फेरबदल होणार, विस्तारामध्ये मराठा फॅक्टर देखील दिसण्याची शक्यता।